नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे मंडे आणि डेट आहे 14 ऑक्टोबर। तर 14 नाही 13 ऑक्टोबर आहे। तर आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये, मंडे आहे म्हणून शंकराच्या। तर चला जाऊया। हा आहे निनाद, याने केलेला आहे वेट लॉस। रोहित शर्माला फॉलो केलाय। ही बघा निनादची डाईट, मॅगी खाऊन डाईट करतो। तर आता जस्ट मंदिरात जाऊन आलो आणि आज आहे आठवडा, म्हणजे रांगोळी वगैरे काढतात पूर्ण घराच्या चारी बाजूला। आणि पहिल्यासारखी उत्सुकता नाही राहिलेली मला दिवाळीची। पहिली खूप मजा यायची, पण आता काय वाटतच नाही की दिवाळी आले, कुठला सण आला तरी, बड्डे आला तरी काही वाटतच नाही। पहिले कसं असायचं की दिवाळी असली, स्कूलला सुट्टी पडली की चाललो मामाकडे। म्हणजे मी तर उमरोलीला थांबायचंच नाही, डायरेक्ट सुट्टी पडली, समर वेकेशन असो की दिवाळी वेकेशन, डायरेक्ट केळव्यालाच जायचो। ते जे सर्व साजरा करायला ती सर्व आता आठवण यायला लागले आज, म्हणजे आठवडा आहे तर ते पाहून। पहिले मी दिवाळीला घरी थांबायचंच नाही, पहिल्यासारखी म्हणजे मजा मस्ती राहिलेलीच नाही मिळत आता। आणि ती म्हणजे आता करत पण नाही, पण पहिले खूप मजा करायची। तर अशा रांगोळ्या दिसल्या का समजून जायचं आज आठवडा आहे आणि एक आठवडा राहिलेला आहे फक्त दिवाळीला। आज मंगळवार आहे आणि 14 तारीख आहे। कालच्या दिवशी जास्त ब्लॉग केला नाही, पूर्ण दिवस सिरीज बघण्यातच गेला, म्हणजे थोडंफार शूट केलेलं ते तुम्ही आधी बघितलं असेल। तर आता पालघरला चाललो आहे, थोडं काम आहे, तर चला जाऊया। काय काम आहे ते तुम्हाला नक्कीच माहिती पडणार आहे। आता लगभग अर्धा तास झाला अमोलकडे येऊन। मी आणि समीर चाललेलो पालघरला कामासाठी। समीर काय बोलतो, यो किती वाजता बोललेला? हो, आम्हाला बोललेला 10:30 वाजता, आता वाजत आले 11:30, अजून निघत नाही। आता तर आंघोळीला गेलेला आहे आणि आपण दोघंच जाणार होते, हा बोलला काम आहे म्हणून आता याच्यासाठी थांबले। त्याकरता मग आम्ही ह्याच्यासाठी थांबले, पण अजून येतच नाहीये। आता आंघोळीला गेलेला आहे, बघू आता 12 वाटतं इथेच वाजतील। आता आम्ही तर पालघरला आलेलो, 12:30 वाजले, पण समीरने आम्हाला फसवलं। टायमावर निघताना समीर पळून गेला। आणि हा आहे अमोल, हा घेऊन आलाय पालघरला, त्यासाठीच आम्ही 1 तास थांबलेलो याच्या घरी। पालघरमध्ये आज मोर्चा आहे, त्याच्याकरता ही ट्रॅफिक तर नॉर्मल आहे, पण मोर्चा असला तर पालघर आणि बोईसर कलांना जास्त त्रास होतो, कारण की पालघर बोईसर रस्त्यावरच प्रांत ऑफिस आहे ते पडते, त्याकरता ट्रॅफिक आणि रोड बंद पण होतात कधी कधी। आता जस्ट कार पार्क केली आणि आम्ही चाललोय जिथे आमचं काम आहे तिथे। आता तर 1:30 वाजल्यात, अजून आम्ही पालघरमध्येच आहोत। आणि पालघरमध्ये ट्रॅफिक अशी लागते की 15-15 मिनटं एका जागेवर अडकूनच जातात। आणि अजून एक गोष्ट अशी आहे की आजपासून एन ट्रेडिंगची फोरेक्सची नाही, इंडियन स्टॉक मार्केटची नवीन बॅच चालू होते। फोरेक्सची थोड्या दिवसात होणार आहे, तर जो कोणाला म्हणजे फोरेक्स नाही तर इंडियन स्टॉक मार्केटमध्ये शिकायचं असेल तर ते जॉईन करू शकतात, आणि त्याची इन्फॉर्मेशन देईल अमोल। काय इन्फॉर्मेशन देऊ आता, तुला सर्व माहितीच आहे। तरी मला माहिती आहे, पण व्हिडिओ बघणाऱ्याला माहिती नाही। पटेलचे ब्लॉग बघून तुम्ही येत असतील आणि तुम्ही सांगितलं की हार्दिकचा ब्लॉग बघून मी आलोय, तर तुम्हाला आपण लाईफ टाईम व्हॉट्सअप कम्युनिटीचा सपोर्ट देऊ। त्याच्यामध्ये आपण आपले कॉल्स प्रोव्हाइड करतो, आपण जे ट्रेड स्वतः घेतो त्या ट्रेड आपण तिकडे प्रोव्हाइड करतो। एंट्री येण्याच्या आधी, म्हणजे आता समजा 90ला एंट्री घ्यायची आहे, तर 85ला मार्केट असेल तेव्हा आपण सांगतो की ही तुम्हाला बाय करायची आहे, त्याचा एसएल टार्गेट लिमिट आपण सर्व प्रोव्हाइड करतो। ते तुम्हाला फ्रीमध्ये लाईफ टाईमसाठी भेटून जाईल। त्यासाठी लोक 2,000 रुपये महिन्याचे चार्ज करतात बाहेर, अजून काय बस एवढं डिस्काउंट देऊ शकतो। तर नक्कीच व्हिडिओ बघून कोणाला जॉईन करायचं असेल तर लवकर जॉईन करा। आज परत आपण पेट शॉपमध्ये आलो आहे आणि पालघरला माझ्या मते तरी परत यायला लागेल, कारण की समीरचं जे काम होतं तर समीर तर गेला, पण आता परत यायला लागेल जर समीर आला तर। आता घरी जाऊन जेवायचं आहे म्हणून फक्त मसाला डोसा खाऊन घरी चाललो परत। 2:20 झालेले आहेत आणि आम्ही घरी चाललोय। आता घरी जायच्या आधी अमोलला तहान लागलेली, म्हणून अमोल डायरेक्ट मोसंबीचा ज्यूस प्यायला आलाय। हार्दिकला पाहिजे होता बनाना। तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं 2 ब्लॉग आधी का अमोलचं लग्न आहे, अमोल इकडे भांडी घ्यायला आलाय। बघा हार्दिक भाऊ काय वडेपाव खात आहेत आता। मी जाम खातो, आताच ते खाऊन आले, तुम्ही बघितलं असेलच, म्हणजे बघणारच आहेत ब्लॉगमध्ये। ते डोसा खात होते आय थिंक, आणि आता इकडे परत वडापाव खात आहेत, आणि तिकडे जलेबी खाली ती वेगळी। हे बघा मोर्चा करता एवढ्या गाड्या लागल्यात की आम्हाला त्रास होतो। आता मागे किती ट्रॅफिक झालेली, आता जस्ट ट्रॅफिक क्लिअर झालंय।
तर लगभग 3 वाजता मी गावात पोहोचलो. त्याच्या अगोदर 15 मिनिटं अगोदर उत्सवने फोन केलेला की जरा बोईसरला काम आहे तर जाऊ. मी सांगितलं 15 मिनिटं थांब, आलो. म्हणजे 5 मिनिटं थांबायला सांगितलेलं होतं. हा उत्सव आहे, खूप दिवसानंतर ब्लॉगमध्ये दिसला असेल. गणपतीमध्ये फक्त नॉर्मली एक शॉट टाकला होता. तर उत्सव काय मित्रा, कुठे काय बाय तू? हाय रे, सध्या बाहेरची कामं काय करू, पालघरला काय मिळत नाही. तू ब्लॉग बघतो का नाही माझे? अरे रोज बघतो भाई तुझे ब्लॉग. रोज टाकतच नाही मी, म्हणजे बघतो असं सांगतो की बघतो, रोज बघतो. पहिले आम्ही जाम फिरायचे पण आता फिरणं कमी केलंय. हा ना, टाइम नाही भेटत ना रे भाऊ. आता लवकरच एक प्लॅन बनवू. हो, बाहेर कुठेतरी जाऊ फिरायला मस्त. आपण मस्त प्लॅन बनवू, मामा भाचे सगळे एकदाच. नक्कीच जाऊ नक्कीच. कुठेतरी मस्त. बोईसरला गेलो. बोईसरवरून ते 4 वाजता घरी आलो, जेवलो आणि मग काय थोडे व्लॉग्स बघितले आणि मग थोडं आराम केलं. आता वाजल्यात 7. आता बघू काय प्लॅन होतोय पुढे. तर आज आहे 15 ऑक्टोबर, वेनसडे. तर कालचा म्हणजे 3 दिवसाचा एकत्रच व्लॉग कंटिन्यू होत आहे. तर आता आम्ही चाललो आहे बोईसरला. आणि बोईसरला कशाला, असंच फिरत फिरत चाललो आहे. काही कामधंदे नाही मिळत मला म्हणून. तर आजकाल काय झालं माहिती आहे का, धूळ एवढी उडते आणि वरतून खड्डे. धूळ एवढी उडते का घरून म्हणजे पावडर मेकअप वगैरे करायची काही गरजच नाही. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की केस तर असे सेट होतात ना धुळीमध्ये की तुम्ही काय पण लावा ते मग तुमचे इकडून ते तिकडून हालणार पण नाही. धूळ तर कॅमेरामध्ये नाही दिसत, ही आश्चर्यचकित गोष्ट आहे. धूळ आणि फॉग कॅमेरामध्ये कॅप्चर होत नाही, आपल्याला फक्त ते डोळ्यांनी दिसते. तुम्हाला आधी सांगितलं होतं धूळ किती उडते. बघा खड्डे तर ठीक आहे, धूळ उडते वरतून. आता आम्ही बाईकवर आहेत, कारमध्ये नाही. म्हणजे आमची हालत कशी झाली असेल तुम्ही विचार करा. 4 रस्त्याजवळ आलो आणि ट्रॅफिक नाही होणार असं होणारच नाही. ट्रॅफिकमध्येच अडकलो डायरेक्ट येऊन. बघा अमोल आम्हाला पालघरला कशाला आणलं आहे. अमोलने केस कापायला उद्या अमोल डेटवर चालला आहे. आणि अमोलने आता इन्फ्लुएन्सिंग चालू केलेली आहे. तर त्याने खास माईक घेऊन प्रणयला बोलावलं आहे शिरगाववरून डायरेक्ट. माईक घेऊन आलाय आणि प्रणयचा घेऊन आला की सांगतो कुठे चाललाय आता फिरायला, बघू आता कंटेंट येणार आहे. अमोलला कोलॅबरेशन आलाय म्हणून अमोल बाहेर चाललाय. तर प्रणयचा पण चॅनल आहे यूट्यूबवर, तुम्ही बघू शकता. लहानच आहे, आता चालू केला होता जस्ट आम्ही चॅनल चालू केला आहे. तर आता आपला सपोर्ट तर चालूच आहे. हार्दिकांना थोडा आता मोठी युट्यूबर झालं तर हार्दिकांसारखे, तर ते आम्हाला सपोर्ट करते थोडाफार. हार्दिकांना तू काय बोलेल आपल्या चॅनलबद्दल? तर तू आता व्हिडिओ बघत असेल तर तू खूप चांगले व्हिडिओ बनवतो मित्रा, असंच बनवत राहा, कन्सिस्टंट राहा. माझ्यासारखं नको करू, मध्येच बनवायचं बंद नको करू. तू मध्येच बंद केला, मस्त बाईक बिकचं चालू ठेवलं तुम्ही, चांगलाच कंटेंट. तिकडे तर तुला चांगलेच वॉच टाईम वगैरे गेलते बरा तिकडे तरी. तू थांबला तिकडे तू चुकी झाली तुझी, नाही तर तुझं आता मॉनिटाईज झालंच असतं का, तुझं इझी मॉनिटाईज झालं असतं. आता 5:30 वाजलेले आहेत. घरी आलो, फ्रेश झालो. पहिले तर बोईसरला गेलेलो, 2 वाजता परत बोईसरवरून घरी आलो आणि मग जेवलो आणि मग 3 वाजता परत पालघरला गेलो ना. आता डायरेक्ट घरी आलो. तर आता तरी काही प्लॅन नाही मिळत कुठे जाण्याचा, पण संध्याकाळी झाला तर तो तुम्हाला नक्कीच बघायला भेटणार आहे. तर आता 10 वाजलेले आहेत. 3 दिवसाचा व्लॉग तुम्हाला होप करतो आवडला असेल. म्हणजे जास्त काहीच नव्हतं व्लॉगमध्ये आणि यापुढे चांगले व्लॉग्स येणार आहेत. थोडा वेट करा, कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतो यूट्यूबवर. बस होप करतो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.